तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही एका कढईमध्ये 2 वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलं, त्यानंतर पाऊण वाटी किसलेला गूळ घातला, 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे, चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण थोडंसं आळेपर्यंत शिजवून घ्यायचं. जास्तही पुढे न्यायचं नाही, नाहीतर मग मिश्रण कडक होण्याची शक्यता असते. यामध्ये वेलचीची पूड, जायफळची पूड आणि हलकंसं मीठ घालायचं. चांगलं असं मिक्स करायचं आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये इथे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. यामध्ये चमचाभर तूप घालायचं आहे, हलकंसं मीठ घालायचं आणि या मिश्रणाला चांगली अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर यामध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं हे पीठ वाफवून घ्यायचं. लगेचच पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ हलकं गरम आहे तोपर्यंत चांगलं असं मळून घ्यायचं. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हलकंसं तांदळाचं पीठ लावून आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने त्याची पारी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये जे आपण ओल्या नारळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि मस्त असं याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जसा जमतो त्या पद्धतीने मोदकाचा आकार द्यायचा आणि सगळे मोदक अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त सुबक असा मोदक आपला तयार होतो. हे मोदक पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि त्यानंतर सगळे मोदक 15 ते 20 मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे आणि इथे आपले आंब्याच्या रसातले मस्त मऊ लुसलुशीत रसा आणि सुबक असे हे मोदक तयार होतात. मग वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.